हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं एसे बाईट्स या चॅनलवरती. आज आपण बनवणार आहोत एक खास ॲट्रॅक्टिव्ह आणि हेल्दी असा बीटरूट पास्ता. हा पास्ता मुलांसाठी ॲट्रॅक्टिव्ह आणि मोठ्यांसाठी हेल्दी आहे. बीटरूटमध्ये भरपूर आयर्न, फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. चला तर मग साहित्य पाहू. इथे मी 1 वाटी व्हीट पास्ता घेतलेला आहे, 2 टोमॅटो, 1 बीटरूट, 1 कांदा, हा एव्हरेस्टचा पास्ता मसाला घेतलेला आहे, 2 तुळशीची पानं म्हणजेच बेसिल लीफ घेतलेले आहेत आणि 2 चीज स्लाइस. मसाल्यांमध्ये इथे मी पिझ्झा मिक्स घेतलेला आहे, ही मिरपूड आहे आणि टोमॅटो सॉस. चला तर मग कृतीला सुरुवात करू. इथे मी 3 वाट्या पाणी गरम करायला ठेवलेले आहे. त्यात आपण थोडेसे मीठ घालणार आहोत. यामध्ये आपण पास्ता शिजवणार आहोत. त्यासाठी पाणी अगोदर आपण छान गरम करून घ्यायचे आहे. पाणी छान गरम झालेले आहे. आता यामध्ये आपण पास्ता शिजवून घेणार आहोत. तसेच हा पास्ता मोकळा व्हावा यासाठी मी यामध्ये अर्धा चमचा तेल घालणार आहे. हा छान हलवून असा लो मीडियम गॅसवरती आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. एक 3 ते 4 मिनिटांमध्ये हा पास्ता शिजतो. 3 ते 4 मिनिटांनी आपल्याला चेक करायचा आहे की पास्ता शिजलेला आहे की नाही ते. आपल्याला पास्ता हा जास्ती शिजवायचाही नाही, ओव्हर कुक नाही करायचा. 80% फक्त आपल्याला कुक करायचा आहे. तो झालेला आहे. हा पास्ता मी आता एका बाउलमध्ये काढून घेत आहे आणि याच पास्त्याच्या स्टॉकमध्ये आपण बीटरूट याची साल काढून चिरून घेतलेले आहेत आणि टोमॅटो हे शिजवून घेणार आहे. टोमॅटो हे मी 2 चीर पाडून असे शिजवायला ठेवणार आहे. त्याने टोमॅटो लवकरही शिजतो आणि त्याचे सालही लवकर निघते. बीटरूट हे चवीने थोडे उग्र असते, म्हणून आपण तो उग्रपणा घालवण्यासाठी 2 लवंग घालणार आहोत. त्याने बीटरूटचा उग्रपणा कमी होतो. 4 ते 5 मिनिटांनी आपला टोमॅटो चांगला शिजलेला आहे, म्हणून तो आपण बाहेर काढून घेणार आहोत. तसेच बीटरूटही आपले शिजले आहे का नाही तेही चेक करणार आहोत. जसे की आपण बघू शकता बीटरूट ही व्यवस्थित शिजलेले आहे. आपण गॅस बंद करून हे दोन्हीही एका मिक्सरच्या भांड्यात बीटरूट, टोमॅटो, मीठ आणि साखर अशी पेस्ट करून घेणार आहोत. याची छान अशी आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे. आता कढईमध्ये आपण 2 ते 2.5 चमचे तूप घेणार आहोत. तसा हा पास्ता बटरमध्ये होतो, पण इथे आपण घरचे तूप वापरणार आहोत आणि अर्धा ते 1 चमचा तेल. तूप गरम झाले की त्यामध्ये आपल्याला आलं आणि लसूण हे मी बारीक चिरून घेतलेले आहे. 2 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. हे टोटली ऑप्शनल आहे, पण याने चव छान येते. आता यामध्ये आपण 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत आणि तो लालसर रंगापर्यंत आपल्याला शिजवायचा आहे.
आता यामध्ये आपण चवीनुसार थोडेसे मीठ घालणार आहोत आणि कांदा हा परत छान अगदी परतून घेणार आहोत. कांदा छान असा परतून झाल्यानंतर आता आपण यामध्ये आपण जी बीटरूटची प्युरी केलेली आहे ती घालणार आहोत. छान असा या प्युरीला कलर आलेला आहे. बीटरूटचा कलर या प्युरीला छान असा आलेला आहे. आता ही प्युरी छान अशी आपण परतून घेणार आहोत आणि 1 ते 2 मिनिटासाठी फक्त आपण ही झाकून त्याला शिजू देणार आहोत. त्यामुळे या प्युरीला छान असे तेल सुटेल. दोन ते 3 मिनिटांसाठी ही प्युरी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आता आपल्याला या प्युरीमध्ये सर्व मसाले घालायचे आहेत. जसे की बघू शकता या प्युरीला छान असे तेल सुटलेले आहे. आता आपण यामध्ये सर्व पास्त्यासाठी लागणारे मसाले घालणार आहोत. प्रथम मी थोडेसे लाल तिखट घालणार आहे. नंतर पास्ता मसाला. हे मसाले तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता. आता आपण पिझ्झा मिक्स हे घालणार आहोत. याऐवजी तुम्ही ऑरेगॅनोही घालू शकता. नंतर काळी मिरीपूड म्हणजेच ब्लॅक पेपर पावडर घालायची आहे. आता आपण यात थोडासा टोमॅटो सॉसही घालणार आहोत. हे सर्व मसाले एकत्रित आपल्याला करून घ्यायचे आहेत. या सर्व मसाल्यांमुळे पास्त्याला अशी टँगी एक टेस्ट येते आणि पास्ता अतिशय चटपटीत असा होतो. आता हे सर्व मसाले घातल्यानंतर आपण एक मिनिटभर फक्त हा शिजून द्यायचा आहे. थोडा गोडसरपणासाठी मी साखरही घातलेली आहे. आणि चवीपुरते मीठही घातलेले आहे. लक्षात घ्या आपण मीठ आधी पास्ता शिजवतानाही घातलेले आहे. त्या प्रमाणात इथे मीठ घालावे. आता ही प्युरी आपल्याला थोडीशी घट्टसर अशी बनवायची आहे. यामध्ये मी बेसिल लीव्स म्हणजेच तुळशीची पानं ही कट करून टाकत आहे. त्यानेही टेस्ट छान येते. आणि पुन्हा चांगले हलवून घ्यायचे आहे. या पास्त्यासाठी तुम्हाला हवे असल्यास सुपी पास्ता हवा असेल तर तुम्ही प्युरी थोडीशी पातळही करू शकता. मी इथे थोडीशी काही अशी घट्ट करणार आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत मेन इन्ग्रेडियंट म्हणजेच आपला पास्ता. हा मी
व्हीट पास्ता घेतलेला आहे आणि हा पास्ता आपल्याला छान या सॉसमध्ये असा कोट करून घ्यायचा आहे. जसे की तुम्ही बघू शकता ग्रेव्ही ही घट्ट झाली आहे थोडीशी, त्यामुळे सॉसला व्यवस्थित अशी पास्ता कोट होतोय. आता यामध्ये आपण 2 चीज स्लाइस ठेवणार आहोत आणि त्याला फक्त 1 मिनिटभर स्टीम होऊ देणार आहोत, फक्त चीज मेल्ट होईपर्यंत. आणि आपण बघू शकता चीज असे छान मेल्ट झालेले आहे. तुम्ही असेही सर्व करू शकता. तयार आहे बीटरूट पास्ता. थँक्यू.